कृष्णारी शेतकरी बांधवांनो, आज आहे 12 जुलै, म्हणजे जवळपास जुलै महिनाही अर्धा संपला आहे आणि संपत आहे. आणि तसं मी पाठीमागं पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणालो होतो की दुष्काळाचं सावट नक्की आहे. त्याच पद्धतीने आता माझ्या मते राहिमो परिसरात पेरणी झाली, परंतु पुन्हा शेतकऱ्याचं लक्ष पूर्णतः त्या ढगांनी वेधलं आहे, आकाशाकडे वेधलं आहे. काय होतंय कळत नाही एवढा, कारण जमिनीत ओलावा भरपूर नाही, पण पेरणी शेतकऱ्याने केली कारण दिवस भरपूर पुढे आले होते त्याच्यासाठी. आणि आता माझ्या अंदाजे एक रायमो परिसरात बरेच काही लोक भेटतात. आता तुम्ही म्हणताय बरेच दिवसात मी व्हिडिओ तयार करत आहे, बरेच लोक आज म्हणतील की एवढा गॅप का टाकला, व्हिडिओ का आला नाही. कारण माझ्या रायमो परिसरातील जे लोक आहेत ते रोजचे रोज भेटत आहेत. जे कोणी माझे चाहते आहेत ते फोन करून विचारतात पावसाचं वातावरण काय आहे. तर रायमो परिसरातील लोकांना प्रत्यक्ष भेटून मी सांगत आहे की अमुक तारखेला पाऊस येईल, चिंता करू नका, काळजी करू नका. पण पलीकडे पाटोदा तालुक्यातून बऱ्याच लोकांचे फोन येत आहेत. त्यांना फोनच्या माध्यमातून सांगण्यापेक्षा एक कल्पना तयार झाली. आता रायमोच्या शेतात आलो होतो. शेतात आल्यानंतर लक्षात आलं की खूपच असं या पिकाला ते दोन पानावर आलं आहे, कुठं उगवतं आहे. त्याला पावसाची अत्यंत गरज आहे. आणि एक दुसरं मी असं सांगेल की आता काल परवा लोकांना सांगत होतो मी, एक आठवड्याचा गॅप आहे, करू नका. आता आवळवाडीत आमचे गैनाथ दराडे होते, त्यांची पेरणीच राहिली होती. ते मला वापसा कधी होती, मला थांबा, आठवड्याचा गॅप आहे, निवांत पेरणी करू शकताय. आता ज्यांचं कुणाचं कोळपणीसाठी आलं आहे त्यांनी कोळपणी करायला काही हरकत नाही. आणि येत्या शुक्रवारी म्हणजे 17 तारखेपासून पुन्हा पाठीमागच्यासारखं वातावरण तयार होईल. आणि शनिवारी माझ्या अंदाजे रायमो परिसरात चांगला पाऊस व्हावा अशी एक कल्पना व्यक्त करतो आहे. आणि पलीकडं आपल्याला लागून जो पाटोदा तालुका आहे तिकडेही थोड्याशा रायमोपेक्षा थोडं प्रमाण कमी राहील, पण पाऊस तिकडं पण शुक्रवार शनिवारपासून सुरुवात होईल एक असा अंदाज आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आज म्हणजे 25 तारखेला आषाढी वारी आहे. म्हणजे भक्तांची मांदियाळी त्यांची यात्रा भरत आहे. पंढरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी सर्व जात आहेत. तसंच इकडून पैठण येथून नाथबाबांची पालखी आज आमच्या रायमो नगरीमध्ये येत आहे. त्या येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचं आमच्या रायमोकरांच्या वतीने हार्दिक स्वागत. उद्या आमच्या हटकरवाडीत गावात त्यांचं सकाळी न्याहारीसाठी आगमन आहे. आमच्या हटकरवाडी आवळवाडी या ग्रामपंचायतीच्या मार्फत गावकऱ्यांच्या वतीने मी त्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. तसंच आमच्या घाटातून जी रस्त्याची अडचण आहे, माझ्या मते कच्च्या रस्त्याला 2 दिवसात तहसीलदार साहेबांनी लक्ष घालून काहीतरी सुरुवात झाली असं वाटतंय. आणि भगवंताकडे प्रार्थना करेल तोही रस्ता भगवंताच्या आशीर्वादाने व्हावा. नाथबाबाला सहजासहजी वारकऱ्यांना पंढरीत भगवंताच्या दर्शनासाठी जाता यावं अशीच कल्पना व्यक्त करतो. आणि शेतकऱ्यांनो, नक्कीच तुमचे डोळे भानावले आहेत, परंतु शुक्रवार शनिवारपासून पुन्हा वातावरण तयार होत आहे आणि शनिवारी पाऊसच येईल असा एक माझा अंदाज आहे. मध्ये गॅप पडला, माझं चॅनल बदललं, कारण तेवढा हे नव्हतं, म्हणजे उत्सुकता राहिली नाही. कारण उत्सुकता राहिली नाही म्हणजे काय झालं, माझं चॅनल बदलल्यामुळं मला, कारण माझ्या पहिला जे चॅनल होतं त्या चॅनलला 200 लोकांनी माझे सदस्य होते, ते चाहते होते, माझे परिवारातील लोक होते, त्यांच्यापासून मी दुरावलो गेलो. म्हणून मला थोडंसं वेळ लागत आहे आणि मी थांबलो होतो. आणि पुन्हा मी दुसरं चॅनल असेल ते चॅनल असेल त्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि पुन्हा एकदा एक विनंती करेल, जरी जुन्या लोकांनी जे व्हिडिओ पाहितला त्यांनाही विनंती आहे, जर चॅनल
बदलण्यात आलं तर त्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. आपल्या जे शेतकरी आहेत, आपले शेजारी पाजारी आहेत, आपले पाहुणे आहेत, त्यांच्यापर्यंत